सार्थ श्री ज्ञानेश्वरी. मित्रांनो, ज्ञानेश्वरी ऐकल्याने जीवनाचे कल्याण होते. मनुष्याला मनोवांछित फळ मिळते. आज आपण बघणार आहोत ज्ञानेश्वरीच्या अध्याय 9 मधील ओवी क्रमांक 501 ते 535. मित्रांनो, अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी खाली कमेंटमध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज की जय असे लिहून चॅनलला सबस्क्राईब करूयात. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. मनोनी मृत्यू लोगी सुखाची कहाणी, एकी जेल कवनाचा श्रवणी, कैची सुख निद्रा अंतरोनी इंगळांचा. म्हणून मृत्यू लोकी खऱ्या सुखाची कथा कोणाच्या कानांनी ऐकली जाईल. निखाऱ्याच्या अंथरुणावर निश्चित झोप घेता येईल काय. जिये लोकीचा चंद्रू क्षयरोगी, जेत उदयो होय असता लागी. दुःख लेवुनी सुखाची अंगी, सळीत जगाते. ज्या लोकीचा चंद्र क्षयरोगाने ग्रासलेला आहे, जेथे अस्ताला जाण्यासाठीच सूर्याचा उदय होत असतो. दुःखच सुखाचे सोंग घेऊन जगाला छळीत असते. जेथ मंगळांचा अंकुरी, सेवेची अमंगळाची पडे फोरी. मृत्यू उदाशी या परिवरी, गर्भू गिवसी. जेथे मांगल्याच्या अंकुराबरोबर आणि आईच्या पोटातील गुप्त गर्भाशयात सुद्धा मृत्यू गर्भाला गाठतो. जे नाही तयाचे चिंतवी, तव तेची नेई जे गंधर्वी. गेली याचे कवनी गावी, शुद्धी न लभे. जेवत नाही त्याचे चिंतन मृत्यूलोक करायला लावतो. मग तीच गोष्ट गंधर्व हिरावून नेतात, पण कोठे नेतात याचा पत्ताही लागत नाही. अगागी वसिता आगवा वाटी, परतले पाऊलची नाही किरीटी. सैंग निमालियांची या गोठी, ती पुराणे जेथीची. अरे अर्जुना, सगळ्या मार्गांनी शोध घेतला तरी मृत्यूच्या मुखात गेलेल्यांचे एकही पाऊल परत फिरलेले दिसत नाही. जेथील पुराणे म्हणजे असंख्य जन मेलेल्यांच्या गोष्टींनी भरलेली आहेत. जेथीची अनित्यतेची थोरी, करीतया ब्रह्मयाचे आयुष्य वेरी. कैसे नाही होणे अवधारी, निपटुनिया. जेथील नाशवंतांचे वर्णन जरी कोणी ब्रह्मदेवाच्या आयुष्या एवढ्या दीर्घ काळपर्यंत करीत बसला तरी ते सर्वार्थाने कळणार नाही. ऐसी लौकिंची जिये नांदुनुक, तेथ जन्मले आती जे लोक. तयांची निश्चितीचे कौतुक, दिसत असे. अशा तऱ्हेने या लोकीची क्षणभंगूर स्थिती आहे. तेथ जन्मलेल्या लोकांनी निश्चिंत राहावे, ही नवलाची गोष्ट आहे. पै दृष्टादृष्टीची जोडी, लागी भांडवल न सुटे कवडी. जेथ सर्वस्वे हानी तेथ कोडी, वेचिती गा. अरे ऐहिक पारलौकिक लाभासाठी भांडवलातली एक कवडीसुद्धा ज्यांच्या हातून सुटत नाही, परंतु ते जेथे सर्वस्वाचा नाश आहे तेथे कोट्यावधी रुपये खर्च करतात. जो बहुवे विषय विलासी गुंफे, तो म्हणती उवाये पडिला सापे. जो अभिलाष भरे दडपे, तयांते संज्ञान म्हणती. जो विषय विलासात गुंतून पडला आहे, जो सध्या सुखात आहे असे म्हणतात. जो वासनेच्या भाराने दडपून गेला आहे, त्याला ज्ञानी म्हणतात. जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा जिरोनी जाय. तयाचे नमस्कारी ती पाय, वडील म्हणून. ज्याचे आयुष्य थोडे उरले आहे, बळ बुद्धी कमी झाली आहे, त्याला वडील मानून त्याच्या पायावर लोटांगणे घालतात. जव जव बाळ बळिया वाढे, तव तव भोजे नाचती कोडे. आयुष्य निमाले अंतुलियेकडे,
ते ग्लानीची नाही. जो जे मूल वाढते तो आईबाप कौतुकाने नाचतात, परंतु त्याची वाढ होत असताना आयुष्याची दोरी कमकुवत होते, याबद्दल त्यांना खेद माहीतच नसतो. जन्मलिया दिवस दिवसे हो लागे काळाची यासी ऐसे, की वाढती करीती उल्हासे उभविती गुडिया. मूल जन्मल्यावर ते दिवसेंदिवस तो काळाचा घास होऊ लागते, तरीही हौसेने वाढदिवस साजरा करतात व गुढ्या उभारतात. अगामर हा बोलून सहाती आणि मेलिया तरी रडती, परी असते जात न गणिती गैंसपणे. अरे अर्जुना, कोणी तू मर हा शब्द सहन करीत नाहीत. मेल्यावर तरी रडतात, पण आपले आयुष्य कमी कमी होत चालले आहे हे त्यांना मूर्खपणाने समजत नाही. दरदरू सापे गिळीजतू आहे उभा, की जो मासिया वेटाळी जीवा. तैसे प्राणिये कवना लोभा वाढविती तृष्णा. सापाकडून उभा गिळला जात असताना देखील बेडूक उडत असलेल्या माशीला पकडण्यासाठी जीव बाहेर काढून वेटाळीत असतो. अशा प्रकारे कोणत्या लोभासाठी हे प्राणी विषयाची तहान वाढवीत असतात, कोण जाणे. आहा कटा हे ओखाटे मृत्यूलोकीचे उफराटे, एथ अर्जुना जरी अवचटे जन्मलासी तू. अरे रे, हे वाईट आहे. मृत्यूलोकातील सर्वच न्याय उरफाटा आहे. अर्जुना, ज्या अर्थी तू येथे दैवयोगाने जन्मला आहे, तरी झडझडोनी वाहिला निग, ये भक्तीची वाटे लाग. जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. तरी या मृत्यूलोकाच्या रहाटीतून सर्व झटकून मोकळा हो आणि या भक्तीच्या मार्गाला असा लाग की त्या योगे तुला माझ्या निर्दोष स्वरूपाच्या पदाचा लाभ घडेल. मन्मना भव भक्तित्व मद्दाजी मा नमस्कोरू, मामे वैशाशी युक्त वे मात्मान मत्परायण. माझ्या ठिकाणी मन अर्पण केलेला हो, माझा भक्त हो, माझे पूजन करणारा हो, मला नमस्कार कर. याप्रमाणे मतपारायण होऊन मन स्थिर केल्यावर तू मलाच येऊन मिळशील. तू मन हे मीची करी, माझ्या भजनी प्रेम धरी. सर्वत्र नमस्कारी मज एकते. तू आपले मन मद्रूप कर, माझ्या भजनांबद्दल प्रेम बाळग. सर्व ठिकाणी माझे अस्तित्व जाणून मला वंदन कर. माझेनी अनुसंधाने देख, संकल्पू जाळणे निशक. मद्याजी चोख याची नाव पहा. माझ्या अखंड ध्यानाने सर्व संकल्प पूर्णपणे जाळतो. त्याला स्पष्टपणे मद्याजी यजन करता असे नाव द्यावे. ऐसा मिया आथिला होसी, तेथ माझी याची स्वरूपा पावसी. हे अंतकरणीचे तुझपासी बोलीजत असे. अशा प्रकारे तू जेव्हा माझ्या ध्यासाने संपन्न होशील, तेव्हाच माझ्या स्वरूपाला पावशील. ही माझ्या अंतकरणातील गुप्त गोष्ट तुला मी सांगत आहे. अगा अवघिया चोरीला आपुले, जे सर्वस्व आम्ही असे ठेविले. ते पावोनी सुख संचले होऊनी ठासी. अरे, आम्ही आमचे सर्वस्व पूर्ण चातुर्याने राखून ठेवले आहे. ते लाभून तू सुखाने ओतप्रोत भरून जाशील. ऐसे सावळेनी परब्रह्मे, भक्त काम कल्प मद्रुमे. बोलिले आत्मारामे संजयो म्हणे. अशा रीतीने भक्तांची इच्छा पूर्ण करणाऱ्या ब्रह्मस्वरूप सावळ्या श्रीकृष्णांनी अर्जुनास बोध केला, असे संजय म्हणाले. अहो एकीजत असे अवधरा, तवय्या बोला निवांत म्हातारा. जैसा मैसा नुठी का पुरा, तैसा उगाची असे. ज्ञानेश्वर महाराज स्वतःना म्हणतात,
ऐका. म्हातारा धृतराष्ट्र हे बोल ऐकत शांत राहिला. एखाद्या आळशी एदी पाण्यात बसल्यावर रेडा जसा हलत नाही तसा तो मुकाट्याने बसला. तेथ संजय माथा तुकिला, अहा अमृताचा पाऊस वर्षला, की हा येथ असतुची गेला सिजिया गावा. तेव्हा संजयाने मान डोलावली व स्वतःशी म्हणाला, हा आज अमृताची वृष्टी झाली, पण हा म्हातारा येथे असून शेजारच्या गावी गेल्यासारखा आहे. तरी दातारू हा आमुचा, मनोनी हे बोलिला मळेल वाचा, काही की जे ययाचा स्वभावोची ऐसा. परंतु हा आमचा अन्नदाता आहे, स्पष्ट बोलून वाचेला दोष लागेल, याला इलाज नाही, कारण याचा स्वभावच असा आहे. परी बाप भाग्य माझे, जे वृत्तांतू सांगावयाचे निव्याजे, कैसा रक्षिलो मुनिराजे श्री व्यासदेवे. परंतु धन्य माझे भाग्य की महामुनी श्री व्यास महाराजांनी रणवृत्तांत सांगण्याच्या निमित्ताने मला निर्भय राखले आहे. ए तुले हे वाडे सायासे, जव बोलत असे दृढे मानसे, तव न धरवेची आपल्या ऐसे सात्विक केले. अशा रीतीने मोठ्या प्रयासाने मन घट्ट करून संजय मनातल्या मनात बोलत आहे. तोच अष्टसात्विक भाव आवरून धरवेनात व त्याला सावरता येईनात अशी अवस्था अष्टसात्विक भावांनी केली. चित्त चाकाटले आटू घेत, वाचा पांगुळली जेथीची तेथ, अपाद कंचुकीत रोमांच आले. त्याच्या चित्ताला चकित झाले, चक्कर आली, जीभ लुळी पडली व सर्वांगावर रोमांच उभे राहिले. अर्धोन्मिलित डोळे वर्षताती आनंद जळे, आंतुलिया सुखोर्मीचे निबळे बाहेर कांपे. अर्धे उघडलेले डोळे आनंदाश्रूंचा वर्षाव करू लागले व अंतर्यामी उसळणाऱ्या आनंदाच्या लाटाच्या प्रभावाने शरीर थरथर कापू लागले. पै आगवांची रोममुळी, आली स्वेदकनिका निर्मळी, लेईला मोतियांची कडियाळी आवडे तैसा. सर्व रोमांच्या मुळाशी निर्मळ घामाचे थेंब आले, त्यामुळे त्याने अंगावर मोत्याच्या जाळीचा अंगरखाच घातला आहे असा तो दिसू लागला. ऐसा महासुखाचेनी अतिरसे, जेथ आटणी होईल जीवदसे, तेथ निरुपले व्यासे ते नेदीच हो. अशा प्रकारे महासुखाच्या उत्कर्षाने तेथे जीवाचे भान विरून गेल्यामुळे रणवृत्तांत सांगण्याची श्री व्यासांनी केलेली आज्ञा ती पूर्णपणे पाळली जाईना. आणि श्रीकृष्ण अर्जुनाचे बोलणे घो करी आले श्रवणे, की देह श्रुती जातेने वापसा केला. आणि त्यावर श्रीकृष्ण अर्जुनाचे बोलणे धोध करीत आवाज करीत संजयाच्या कानी आले. त्याने संजयाला पुन्हा भानावर आणले व रणवृत्तांत सांगण्यास प्रवृत्त केले. तेव्हा नेत्रीचे जळ विसर्जी, सर्वांगीचा स्वेदू परिमार्जी, देवीची अवदान मने होजी धृतराष्ट्राते. तेव्हा डोळ्यातील आनंदाश्रू पुसून अंगावरील घामही पुसला आणि तो धृतराष्ट्राला म्हणाला, महाराज आता लक्ष द्या. आता कृष्ण वाक्य बीजा निवाडू, आणि संजय सात्विकाचा बिवडू, म्हणून श्रोतेया होईल सुरवाडू प्रमेय पिकाचा. आता श्रीकृष्णाच्या वेचक वाक्यांनी उत्तम बीजे आणि त्यास संजय ही अष्टसात्विक भावरूपी पिकाच्या दुसऱ्या पेरणीकरता तयार झालेली जमीन. त्यामुळे श्रोत्यांना सिद्धांतरूपी पिकाची सुगीच होईल, यात शंका नाही. अहो अळूमाळू अवधान द्यावे, येतुलेनी आनंदाची या राशीवरी बैसावे, बाप श्रवणांद्रिया दैवे
घातली माळ. श्रोते हो, या कथानकाकडे लक्ष द्यावे व एवढ्यानेच आनंदाच्या राशीवर बसावे. तुमच्या कानाच्या भाग्याने तुम्हास माळ घातली आहे. मनोनी विभूतीचा ठावो, अर्जुना दाविल सिद्धांचा रावो. तो एका मने ज्ञान देवो निवृत्तीचा. तेव्हा आता सिद्धराज श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, ईश्वरी विभूतीचे स्थान निरूपण करतील, ते आपण श्रवण करा. अशी या निवृत्तीनाथांची शिष्य ज्ञानदेवांची विनंती आहे. अशा प्रकारे ज्ञानेश्वरीचा अध्याय क्रमांक 9 संपन्न झालेला आहे. मित्रांनो, पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.